शेती करायची इच्छा आहे पण स्वतःची जमीन नाही किंवा जी जमीन आहे ती अत्यंत कमी असेल तर आता काळजी करू नका, सरकार तुम्हाला जमीन शेती करता उपलब्ध करून देणार आहे। सरकारी जमीन आपण भाडेपट्ट्याने घेऊन त्यावरती शेती करू शकतो। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। यामध्ये अर्जाची पद्धत, फायदे अगदी सोप्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आज आपण पाहणार आहोत की सरकारी जमीन शेतीसाठी भाडेपट्ट्यावर म्हणजेच लीज वरती कशी मिळवतात, अर्ज कसा करायचा, त्याचे कायदेशीर फायदे काय असणार आहेत ते सर्वप्रथम समजून घेऊया। सरकारी जमीन पट्टा म्हणजे काय? पट्टा म्हणजे ठराविक वर्षासाठी 3, 5, 10 वर्षांसाठी सरकारी जमीन शेतीसाठी भाड्याने घेणे होय। या जमिनीवरती शेतकरी स्वतःच्या नावाने शेती करू शकतात, पीक विमा काढू शकतात, पीक काढू शकतात आणि सरकारी योजनांचा सुद्धा यावरती लाभ घेऊ शकतात। कोणती जमीन मिळू शकते तर महसूल विभाग, ग्रामपंचायत, गावठी जमीन, वन विभाग किंवा कृषी विद्यापीठ, MIDC किंवा इतरत्र सरकारी संस्थांची जमीन भाडेपट्ट्यावरती दिली जाऊ शकते। त्यावरती काही अटी सुद्धा या लागू असतात। आता आपण बघूया याकरता अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ती। आपल्या जवळ तहसील कार्यालय, ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागाकडे जाऊन आपल्याला सरकारी पट्ट्याची उपलब्धता तपासावी लागते। याची अधिक माहितीसाठी आपल्या जवळील जे काही शेती महामंडळ आहे तेथे आपण भेट देऊन याची चौकशी सुद्धा करू शकतात। याकरता कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत तर यामध्ये आपला शेतीचा उद्देश काय आहे, आपला शेतीचा अनुभव आहे का, आर्थिक स्थिती या भाडेपट्ट्यासाठी अर्ज सादर करताना तपासली जात असते। अर्जासोबत आपल्याला आधार कार्ड, फोटो, रहिवासी पुरावा, मागील अनुभव, आवश्यकता, आर्थिक माहिती दाखवणारी काही कागदपत्रे आपल्याला जोडावी लागतात। कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून खातर जमा केली जाते। जिल्हाधिकारी, वन अधिकारी किंवा प्राकृत अधिकारी याची आपल्याला मंजुरी देत असतात। मंजुरी मिळाल्यानंतर भाड्याचे करारपत्र करण्यात येते आणि नोंदणी शुल्क हे आपल्याला भरावं लागतं। पट्टा मिळवायचा कालावधी, भाड्याची अट, उपयोग, नुकसान भरपाई इत्यादी स्पष्टपणे करारात नमूद केलेलं असतं। आता आपण जाणून घेऊया की सरकारी शेतजमीन भाडेपट्ट्याने मिळवण्याचे आपल्याला कोणकोणते फायदे असतात। यामध्ये आपल्याला पैशाची अत्यंत थोडी गुंतवणूक करावी लागते। नोंदणीकृत पट्ट्यावर शेती केल्यास पीक विमा, कृषी कर्ज, अनुदान, सरकारी योजनांचा लाभ आपल्याला सहजासहजी हा मिळत असतो। यामध्ये कायदेशीर सुरक्षा, मालकी हक्क आणि पट्टेदार दोघांचे हक्क सुरक्षित असतात। यावरती आपण व्यावसायिक प्रयोग, सेंद्रिय शेती, मत्स्यशेती, कृषी पर्यटन इत्यादी सुद्धा आपण करू शकत असतो। आता सरकारी जमीन भाडेपट्ट्याने घेत असताना कोणती काळजी घ्यायची तर जी काही जमीन आपण घेत आहोत ती जमीन वादग्रस्त, बोगस किंवा आरक्षित नसावी। कागदपत्रे आणि करार अधिकृतपणे पूर्ण करावेत। शक्यतो नोंदणीकृत पट्टा हा आपण घ्यावा। सरकारी कर्ज, अनुदानासाठी, लाभांसाठी नोंदणी ही आवश्यक असते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा। आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। शेतीविषयक अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा, फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।